Hello, this is the My Artifact episode number 1009. आजची तारीख आहे 13 डिसेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे वाजले 10:30. ओके, आज 13 तारीख आहे. 15 तारखेला चाललो आहे मी पचमढीला चाललो आहे. 15ला म्हणजे ॲक्च्युली शुक्रवारी आम्ही रात्री निघणार आहे. आय डोंट नो ट्रॅव्हल्स केली आहे का रेल्वे केली आहे. मे बी 15 जण आहे, सो ट्रॅव्हल्सच केली आहे शायद. सो रात्रभराचा प्रवास राहील शुक्रवारचा. शनिवारी आम्ही तिथे सकाळी पोहोचू. शनिवारी पूर्ण दिवस, एक दिवस स्टे, त्याच्यानंतर संडेचा पूर्ण एक दिवस आणि संडेची संध्याकाळी आम्ही वापस बसू. ते संडेची पूर्ण रात्र, तर आम्ही मंडेला सकाळी पोहोचू नागपूरला. सकाळी पोचल्यानंतर मग बॅक टू वर्धा. सो करीब हा एक 2 3 म्हणजे 3 रात्र 2 दिवसाचा टूर आहे. सो 2,500 रुपये घेतले त्यांनी. पचमढी इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस प्लेस. मला तिथे जायचं पण आहे, बघायचं आहे थोडंसं कसं आहे, काय आहे तिकडे वगैरे. आणि इट्स अ नाईस थिंग सॉर्ट ऑफ. अजून का सांगायचं आहे. आय स्टील थिंकिंग अबाउट स्नेहा तामगाडी. व्हाय डिड आय थिंक अबाउट स्नेहा तामगाडी यार. म्हणजे एव्हरी टाईम एव्हरी डे एव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड आय टॉक अबाउट हर. आय डोंट नो काय झालं यार. मी म्हणजे कसं असं वाटतं यार, आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हा टॉपिक नाही काढू. बट व्हाय, म्हणजे एव्हरी टाईम आय फील लाईक व्हॉट इज दिस. म्हणजे हे काय आहे, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं सिच्युएशन आहे, आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की समज जर कोणता व्यक्ती बिमार आहे किंवा कोणत्या व्यक्तीला काही झालं आहे, म्हणजे समज जर म्हणजे नाही का एका मुलीबद्दल रिलेशन आहे ना, इट्स जस्ट लाईक रिअली डिफरंट थिंग. म्हणजे इट्स कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे नाही का मी नाही का सगळे प्रॉब्लेम ॲक्च्युली सॉर्ट आउट करू शकतो. म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम असो, आपली डेस्टिनी अचीव करायची आहे किंवा आपल्याला जॉब घ्यायची आहे किंवा खूप मोठे मोठे टार्गेट्स वगैरे इथपर्यंत जायचं आहे वगैरे, आणि काही म्हणजे असं आहे की पैशात जुगाड नाही होत आहे वगैरे वगैरे. सो याची मी नाही का प्रॉब्लेम्स मी फाइंड आउट करू शकतो. कारण हे अशी गोष्ट आहे ज्याची एक फिजिकल थिंग आहे आणि याच्यावर नाही का सोल्युशन आहे. बट मी एका मुलीबद्दल विचार करू शकून न राहिला. म्हणजे म्हणजे डिसिजन घेऊ शकून न राहिला की चला करू काय वाय. म्हणजे वाय आय एव्हरी टाईम आय थिंक अबाउट हर. सांगतो, मी व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलं आहे जस्ट फॉर हर. फक्त तिच्यासाठी. तिचे DP पहा, लास्ट सीन पहा, स्टेटस असेल तर तिचे सेव्ह करा आणि स्टेटस म्हणजे फोटोज DP सेव्ह करा आणि लागेल स्टेटस असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि गुगल ड्राईव्हवर अपलोड करा. आणि बोलायला जावं म्हणलं तर आय डोंट नो व्हाय. म्हणजे कोणती कसं सिच्युएशन आय डोंट नो. इट्स रिअली अनॉईंग. म्हणजे कधी कळतच नाही का आपण का करून राहिलो का नाही. इट्स सो मॅस्ड अप. रिअली मॅस्ड अप. आज मी नायडू सरांना फोन केला. ते म्हणे अरे हो म्हणे तुझं कन्फर्मच आहे म्हणे, आम्हाला थोडासा वेळ दे म्हणे. ॲक्च्युली ख्रिसमस आणि सुट्टी आहे म्हणे, तर डिसेंबरच्या एंडपर्यंत वगैरे तुझा इंटरव्ह्यू वगैरे होऊन जाईल म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. कारण कसं आज मला असं फील झालं की आपण थोडंसं बोलावं बा. म्हणजे कसं आहे इंटरव्ह्यू वगैरे का केव्हा. म्हणजे अजून पण दुसरे कॅन्डिडेट्स असतात, त्यांनी पण काही माझ्यापेक्षा पण चांगले बनवलं असेल तर माइंड बी माझं त्यांनी नंबर लागला असेल वगैरे. सो इट जस्ट लाईक दॅट. सो आय डोंट नो का होणार आहे. बट जॉब तर कन्फर्म आहे एवढं तर माहीत आहे. आणि आजची 13 आहे, उद्याची 14. सो त्यांना पैसे द्यावं लागेल. उद्या मी पैसे देऊन राहिलो आहे. आज वडिलांचं पेमेंट झालं आहे,
सो आज मी ATM मध्ये जातून पैसे काढून घेतो, 2,500 देऊन देतो या. आणि बाकी तर काही असं काही खास वगैरे काही आहे नाही. हां, आज ॲक्च्युली टाकळघाटला गेलो होतो या. म्हणजे कसं आहे की वैभवच्या घरचा स्वयंपाक होता टाकळघाटला. सो आज ॲक्च्युली जाणार होतो मी नागपूरला, बट कसं आहे की मी विचार केला की चला टाकळघाटचा कार्यक्रम आहे. टाकळघाट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट. नागपूरमध्ये जाऊन काही खास फायदा नव्हता, कारण माझ्यापाशी ते ॲक्च्युली पैसे तर वगैरे नव्हते. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी नागपूरला जातो म्हणलं तर इतकं काही खास नाही आहे राव या. आणि GD&T वगैरे हां, इट्स म्हणजे माझ्यासाठी काही मॅटरच करत नाही ते GD&T वगैरे, त्याचे क्लासेस वगैरे अटेंड करणं. इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग या. सो सो या, बट उद्या जावं लागेल, कारण उद्या पण पैसे तर द्यावंच आहे. आणि थोडंसं ट्रिपबद्दल विचारायचं आहे, कसं जायचं आहे का किंवा वगैरे. राईट राईट. So Pachmadi is in Madhya Pradesh. It's 640 kilometers away from Wardha or Nagpur. So 500 kilometers away from Nagpur. So म्हणजे कोणी आहे नाही टूरवर, म्हणजे असं कोणी इंटरेस्टिंग पर्सन नाही ज्याच्याशी आपण चाललो आहे. जस्ट लाईक पचमणी मी कधी बघितलं नाही. सो गोईंग दिस या, त्यामुळे मी चाललो आहे टाकळघाटला. मजा वगैरे आली का तुला? मजा वगैरे म्हणजे म्हणजे आज मी फर्स्ट टाईम कोणा मुलीसोबत बोललो, आणि ते खूप जास्त बोललो असं मला वाटतं या. म्हणजे श्रुतिका, म्हणजे आज कसं की टाकळघाटला जायचं होतं. विशाल कसा वडनेरला होता, तो इथून डायरेक्ट येणार होता. श्रुतिका इकडून येणार होती. मग इकडून बादल, पिंटी, बादल, पिंटी, वैभव आणि प्रशिक असे 4 जण होते, आणि मी होतो 5 जण. आणि मग श्रुतिका पण होती 6 जण. सो बेसिकली नाही का, कोणातरी एका जणाच्या गाडीवर श्रुतिका बसणार होती. सो सगळेजण आपापल्या ठिकाणी बसले. बादल प्रशिकसोबत बसला, वैभव पिंटीसोबत बसला. सो ऑब्वियसली माझ्या मागे श्रुतिकाच बसणारच होती. बसली. ॲक्च्युली मी स्टार्टिंगला थोडासा ऑकवर्ड झालो. इट जस्ट लाईक, बट का बोलू का नाही. बट म्हणलं होल जर्नीमध्ये आपण शांत बसणं इट्स नॉट अ थिंग. सो चलो म्हणलं बात करते म्हणलं. मग तिलाबद्दल विचारलं, तिच्याबद्दल वगैरे वगैरे. सो मग तिने पूर्ण सांगितलं या, पूर्ण लाईफ. म्हणजे ॲक्च्युली नाही का, पहिले मी तिच्या प्रोफेशनबद्दल विचारलं का बँकिंगकडे वळत आहे. सो बँकिंग का आहे, किती म्हणजे किती टफ आहे, किती कॉम्पिटिशन आहे वगैरे वगैरे तिला विचारलं. तिने सांगितलं की असं असं आहे, तसं तसं आहे वगैरे वगैरे. काइंड ऑफ लाईक तिचे एक्सपिरियन्स, किती पढाई लागते वगैरे वगैरे खूप सांगितलं तिने या. मग बँकिंगकडून हळूहळू मग तिच्या फॅमिलीकडे विचारलं. मग श्रुतिका, विशालबद्दल नाही विचारलं या, ॲक्च्युली तिच्याबद्दल विचारलं. बँकिंग नंतर तिच्याकडे विचारलं. आणि मग तिच्या बहिणीबद्दल विचारलं, श्रुतिका आणि सायलीबद्दल, सुचिता आणि सायलीबद्दल. अँड देन तिचे मदर आणि फादरबद्दल विचारलं. फादर इज गॉन अवे. ॲक्च्युली तिची जी नाही का फॅमिली बॅकग्राऊंड नाही का काफी, म्हणजे इट जस्ट लाईक रिअली, म्हणजे असं वाटतं ना की बहुत जास्त. म्हणजे कसं आहे की आपल्या आसपासच नाही का खूप साऱ्या नाही का अशा काही स्टोरीज असतात नाही का, ज्या काफी इन्स्पायरिंग ठरतात राव या. म्हणजे नाही का तिची स्टोरी बहुतच अजीब आहे राव. म्हणजे कसं आहे की तिचे फादर आर्मी होते. ओके ठीक आहे. श्रुतिकाबद्दल आज मी फर्स्ट टाईम नाही का इतका टाईम स्पेंड केला असेल तिच्यासोबत. सो आज मी जेवढं सांगितलं, इट जस्ट लाईक रिअली इन्स्पायर मी. कारण अशा परिस्थितीमध्ये पण लोक स्वतःला बिल्डअप करतात. सो आपण त्यांच्याकडून थोडं बहुत इन्स्पायर व्हायला पाहिजे. ॲक्च्युली इन्स्पायर फ्रॉम हर, म्हणजे मी तिला इन्स्पायर नाही करता, ॲक्च्युली तिच्या मदरला या. म्हणजे कसं आहे की तिच्या आईनी जे दिवस काढले, इट जस्ट लाईक रिअली टफ डेज. हां, तर काय आहे की आता श्रुतिकाचे फादर आहे ना, ते आर्मीमध्ये होते या. आणि करीब आर्मी पोस्टल सर्व्हिसमध्ये ते काम करत होते. लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांना पहिली मूल म्हणजे एक मुलगी झाली. तिचं नाव श्रुतिका. आणि तिच्या वडिलांना एक मुलगा पाहिजे होता. सो बेसिकली त्यांनी खूप प्रयत्न केले. 3 अटेम्प्टमध्ये मुलीच झाल्या. पहिले श्रुतिका, देन सुचिता,
आणि देन सायली. आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये मुलगा झाला, तो आहे मृणाल. या बट चौथा अटेम्प्ट त्यांना पाहायला नाही भेटला. अटेम्प्ट म्हणजे काय रे, म्हणजे जस्ट लाईक, म्हणजे हा ठीक आहे बॅकलॉगला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बॅकलॉगला, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये बॅकलॉग, चौथ्या अरे पास झाला, असं नाही. जस्ट लाईक म्हणजे कसं आहे की एक माणसाची टेंडन्सी असते ना की आपल्याला एक मुलगा पाहिजे बा. सो इट जस्ट लाईक दॅट, त्यांना एक मुलगा पाहिजे होता आणि तिन्ही टायमाला फक्त मुलगीच झाल्या. सो इट जस्ट लाईक म्हणजे कसं आहे की राईट ना, मला डॉटर पाहिजे. व्हाय? कारण मला नाही का एक प्रकारे मूवी बनवायचे, अवतार कोरा, दॅट्स वाय ते कॅरेक्टरसाठी मला एक डॉटर पाहिजे. बट म्हणजे कसं आहे की म्हणजे मी माझ्या फॅमिली समजत नाही, म्हणजे मी माझी फॅमिली कशाप्रमाणे डिझाईन करीन का मला एक मुलगा आणि एक मुलगी असली पाहिजे. या बट समजा जर असं होत नसेल तर मी असं काही हे नाही, दोनच राहणार. म्हणजे या म्हणजे दोन अटेम्प्टमध्ये कोणताही. या म्हणजे माझं फर्स्ट प्रायोरिटी तर मुलगी राहीन. बट समजा जर मुलगा झाला तर काही नाही, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, समजा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जरी मुलगा झाला तर मग झालं, मग नाही. या दोनच अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपण जास्त हे करायचे नाही. हां, तर श्रुतिकाबद्दल येऊ. तर श्रुतिकाचे फादर कसे काय डाय झाले, म्हणजे ती कसे काय मेले. या सो ॲक्च्युली काय झालं की ते मरायच्या अगोदर, म्हणजे 2 वर्षा अगोदर ॲक्च्युली नाही का त्यांच्या डोक्याला नाही का मानेला एक प्रकारे जखम झाली होती. कसं तरी काहीतरी पडलं होतं त्यांच्या मानेवर, त्यामुळे काही ब्लड क्लॉटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता. बट ते काफी मायनर होता, इतका काही काफी मोठा इश्यू वगैरे नव्हता त्याचा. बट त्याच्यावर थोडंसं म्हणजे त्यांच्या वडिलांना ते दुखत होतं. बट त्यांचे वडील नाही का, तिचे वडील हॉस्पिटलमध्ये कधी गेलेच नाही. म्हणजे कसं आहे की त्यांना हॉस्पिटल वगैरे जाणं, मेडिसिन वगैरे घेणं त्यांना काही खास वगैरे आवडत नाही. म्हणजे त्यांना असं वाटत होतं, म्हणजे इट जस्ट लाईक आर्मी गाय काइंड ऑफ फील्स लाईक ही इज रिली टफ. म्हणजे त्यांना असं वाटतं का आपण टफच आहे राव, आपण आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे, सो वी कॅन हँडल एव्हरीथिंग. सो हे त्यांच्याच गर्वामध्ये राहिले आणि त्यांनी त्याचा कधी इलाजच केला नाही. थोडं थोडं दुखत राहिलं, थोडंसं मालिश वगैरे केली का बरं वाटत होतं. तर काय झालं की हे करीब वर्षानुवर्षे हे क्लॉटिंग प्रोसेस आहे ना थोडी वाढण्यात आली हळूहळू. नाही का थोडंसं एक प्रकारे पंपिंग थोडी कमी होत आली. क्लॉटिंग म्हणजे काय झालं की आपल्या ब्रेनला नाही का रक्त थोडं कमी जात होतं. या त्यांच्या ब्रेनला थोडं रक्त हळूहळू कमी जात होतं आणि हे प्रोसेस कंटिन्यू सुरू राहत होती. पहिले थोडं कमी जायचं, नंतर खूप कमी, आणि देन काहीच नाही. या मग तेव्हा व्हायचा ब्रेन हॅमरेज. ॲक्च्युली कसं आहे की आपल्या म्हणजे आपल्या बॉडीमध्ये नाही का सर्वात जास्त ब्लडचं युटिलायझेशन करत असेल ना, तो आहे आपला दिमाग. या कारण दिमागच असा एक ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये ज्याला ब्लड फ्लो कंटिन्युअस पाहिजे. याला नाही का ब्लड फ्लो इट जस्ट लाईक रिअली राईट नाव. आणि आपल्या बॉडीमधले नाही का करीब एक सिंगल ब्रेथ घेतो ना, आणि एक सिंगल ब्रेथमध्ये आपण करीब 0.3 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन घेतो. तर 0.3 ग्रॅम ऑफ ऑक्सिजनला आपण 100% घेऊ, आणि या 100%पैकी करीब 70% प्युअर ऑक्सिजन आहे ना, तो हा घेते आपला ब्रेन, आणि देन रेस्ट ऑफ दी हार्टमध्ये जाते. या कसं आहे की याला ऑक्सिजन पण पाहिजे, ब्लड पण पाहिजे, जस्ट लाईक. आणि या प्रोसेसमध्ये त्याला नाही का कुठे थांबलं नाही पाहिजे, कुठे क्लॉट वगैरे नाही झालं पाहिजे. आणि तिच्या वडिलांना कसं की त्यांच्या मानेलाच एक प्रकारे क्लॉटिंग झालं होतं. आणि हळूहळू ती क्लॉटिंग वाढली राव. या आणि ब्रेनला रक्त जाणं कमी झालं, त्यामुळे नाही का तिथे त्यांना झाला ब्रेन हॅमरेज. या आणि ते गेले कोमामध्ये, आणि आफ्टर सर्टन डेज ते डेथ झाले. पण कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मदर सांगू, तिची मदर आहे ना, म्हणजे जेव्हा नाही का ॲक्च्युली असं होते ना, म्हणजे त्यांच्या म्हणजे शेवटली स्टेज होती, म्हणजे त्यांच्या मरण्याच्या करीब 10-15 दिवसा अगोदर, म्हणजे सॉरी 10 नाही 5 दिवसा अगोदर तिचे वडील इथून वर्धेवरून निघाले दिल्लीसाठी. दिल्लीला त्यांची पोस्टिंग्स होती, सो तिथे निघाले. सो आणि त्यावेळेस नाही का श्रुतिका, सुचिता, देन सायली तिघीजणी होते, आणि
मृणाल आहे ना, मृणाल म्हणजे चौथा मुलगा जो आईच्या मुलाच होता, म्हणजे तिच्या श्रुतिकाच्या मदरच्या पोटात होता, शेवटला महिना होता तो. सो आईला कंप्लीट रिस्ट्रिक्शन होती का तुम्ही कंप्लीट बेड रेस्ट घ्या, तुम्ही कुठेच नका हालू, कुठेच नका आणि ट्रॅव्हलिंग करणं डेफिनेटली तुम्ही करूच नका ट्रॅव्हलिंग, कारण शेवटला महिना होता. बट त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस श्रुतिकाचे फादर कोमामध्ये गेले. ते दिल्लीत गेले तेव्हा, म्हणजे दिल्लीत गेले होते, देन उठलेच नाही स्टेशनवरून. मग त्यांचे कलिग्स वगैरे त्यांनी बघितलं आणि देन फाइंड आउट की ते कोमामध्ये गेले. मग त्यांनी नाही का इकडे इन्फॉर्म केलं. ते इन्फॉर्म केलं. मग इन्फॉर्म केल्यानंतर मग जाणार कोण, कारण सगळेजण लहान होते. श्रुतिका, सायली वगैरे सगळेजण लहान होते. जस्ट लाईक रिअली श्रुतिका तेव्हा करीब 16 वर्षाची होती. सायली म्हणजे त्याच्यानंतर सुचिता ती 14 वर्षाची. सायली जस्ट लाईक 8 8 वर्षाची होती शाळेत. आणि मृणाल तर पैदाच व्हायचा होता, म्हणजे शेवटला महिना होता. सो जाणार कोण, आणि त्यांच्यामध्ये असं फॅमिलीमध्ये नाही का असा कोणता फादर नंतर कोणता असा स्ट्रॉंग कॅरेक्टर नाही. जस्ट लाईक माझ्या घरी नाही का वडील किंवा आई वडील याच्यानंतर नाही का स्ट्रॉंग कॅरेक्टर जरी म्हणलं ना तर माझे मोठे वडील आहे, माझे मामा आहे, मामाजी आहे, आत्या आहे. चला माझं करिअर म्हणजे माझी फॅमिली बॅकग्राऊंड किती स्ट्रॉंग आहे यार डूड, बहुतच स्ट्रॉंग आहे. म्हणजे नाही का माझ्या घरी काही पण झालं ना तरी नाही का खूप मोठे मोठे व्यक्ती आसपास सपोर्ट द्यासाठी रेडी आहे, इमोशनली आणि फायनान्शियली सुद्धा पण. बट तिच्या घरी असं कोणीच नाही राव, ना काका मामा वगैरे वगैरे कोणीच नाही. सो नाही का त्यावेळेस नाही का कोणीच नव्हतं. तर तिची मदर, तिची आईनी शेवटला महिना सुरू होता बरं, शेवटला महिन्यात ट्रॅव्हलिंग करणं कम्प्लिटली प्रोहिबिटेड, म्हणजे जायचंच नाही कुठे. तरीही तिच्या आईनी दिल्लीत गेली बाय ट्रेन. आणि जेव्हा तिची आई दिल्लीला गेली अँड देन तोपर्यंत त्यांचं पूर्ण ते कम्प्लिटली डेथ झाली त्यांची. आणि त्यांची डेथ झाली. मग डेथ झाल्यानंतर मग श्रुतिकाच्या आईला करीब 7 दिवसानंतर, म्हणजे त्यांची डेथ झाली त्याच्या 7 दिवसानंतर मृणाल झाला. सो आय जस्ट लाईक अ रिअली गुजबम, कारण हे सांगण्यासाठी इतकं काही खास वगैरे असं वाटत नाही. बट जेव्हा मी हे सिच्युएशन ॲक्च्युली नाही का इमॅजिन करण्याचा प्रयत्न करतो ना, इट जस्ट लाईक रिअली हार्ड. म्हणजे कसं आहे की या साऱ्या गोष्टी पण कसे काही लोक हँडल करू शकतात. म्हणजे पहा ना त्यावेळेस नाही का तिच्या आईला किती सारं पेन होतं आहे. म्हणजे ॲक्च्युली एक मुलाला बर्थ देणं त्याचं पेन वेगळंच आहे. दुसरं पेन एक प्रकारे हे आहे की आपला जो साथीदार आहे, आपला जो पार्टनर आहे, म्हणजे जस्ट लाईक आपला जो साथीदार, आपले हजबंड, त्यांची डेथ झाली आहे. आणि तेही अशा परिस्थितीमध्ये जिथे नाही का आपले सगळे लहान लहान मुलं आहे. सो इट जस्ट लाईक किती म्हणजे एक प्रकारे इमोशनली पण हर्ट होत आहे आणि फिजिकली पण हर्ट होत आहे. सो हाऊ शी मॅनेज, म्हणजे त्यावेळेस तिने कसं काय मॅनेज केलं तिच्या आईनी, आणि सगळ्या मुलांना कसं काय मॅनेज केलं वगैरे वगैरे. म्हणजे जस्ट लाईक रिअली हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे त्यावेळेस त्यांनी जे काही केलं आहे इट जस्ट लाईक रिअली नाईस थिंग असं मला वाटते. सो काय अशा गोष्टी नाही का माझ्या आसपास अराउंड असतात राव. आणि मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काफी फ्यू लोकांचे कसं काही एक प्रकारे सांगितलं आहे. आता जस्ट लाईक प्रतीकचं ज्याप्रमाणे लग्नासाठी त्यांनी का केलं ॲक्च्युली, त्यासाठी ते पण मी एक प्रकारे सांगितलं आहे. याच्यावर माझी पहिली फिल्म घरची गोष्ट पण एक प्रकारे त्याच्यावरच बेस आहे बरं. मी असं बघतो ना माझ्या आसपास अराउंड नाही का सगळेजण एक प्रकारे जस्ट लाईक रिअली ग्रेट दिसतात, बट आतून त्यांचं जे पास्ट आहे ना काफी बॉन्ड असतो, काफी स्ट्रॉंग, कारण त्यांनी जे दिवस काढले इट जस्ट लाईक रिअली हार्ड. मग मी विचार केला राव का चला माझ्याकडे तर असं काहीच नाही, म्हणजे जस्ट लाईक माझे आईवडील आताही जिवंत आहे. म्हणजे असं म्हणायलाच नाही पाहिजे, बट स्टील माझी फायनान्शियल कंडिशन इज रिअली गुड. राईट ना माझ्यापाशी घर आहे, 1 नाही 2 घरं आहे. आणि
माझे वडील काय खूप जास्त ओल्ड पण नाही, दे आर रिली ग्रेट. पैशाची काही कमी नाही आणि ॲक्च्युली फॅमिली रिलेटिव्हमध्ये पण सर्वच जण चांगले आहे ॲक्च्युली. काकाजी, मामाजी, मोठे वडील, मामा, काका सगळेच जण स्ट्रॉंग आहे इमोशनली अँड फायनान्शियली सुद्धा. त्याला कोई दर्द नाही आहे यार. म्हणजे काहीच नाही, म्हणजे एव्हरीथिंग इज रिअली ग्रेट, एव्हरीथिंग इज रिअली नाही. तर मी विचार करतो यार, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, श्रुतिकाचं तिचं पण मॅटर आहे, श्रुती डोबळे तिचं पण मॅटर आहे. तिचे वडील आणि तिच्या आईवडिलांचा एक प्रकारे डिवॉर्स झालेला आहे. सो इट जस्ट लाईक शी मिस हर फादर बट काइंड ऑफ लाईक डझंट नो हाऊ टू गेट दिस थिंग्स. सो तिचे पण प्रॉब्लेम आहे. मग मी पिंटीकडे पण बघितलं. पिंटीचे पण फादरचा एक प्रकारे हे आहे की ॲक्च्युली कसं आहे की पिंटीचे फादर आहे ना, त्यांना एक मुलगा झाला होता. म्हणजे त्यांचं जसं लग्न झालं ना, त्यांना एक मुलगा झाला. तो करीब 5 वर्ष जगला आणि 5 वर्षानंतर तो मरून गेला. मग त्याच्यानंतर कसं की 15 वर्ष या दोघांना मुलंच नाही झालं, म्हणजे पिंटीच्या आई आणि वडिलांना मुलंच नाही झालं. आणि 15 वर्षानंतर एक मुलगी झाली, ते पिंटीची बहीण, अँड देन वन मॅन, आणि त्याच्यानंतर पिंटी. सो कसं आहे की आई वडिलांचं जे गॅप डिस्टन्स बिटवीन एज डिस्टन्स बिटवीन असतात ना, म्हणजे किती असलं पाहिजे, म्हणजे आता समज जर माझा मुलगा जेव्हा येईन तर त्याच्यामध्ये डिस्टन्स किती राहील. सो बेसिकली नाही का, आता मी समजा जर लग्न, आता माझं एज आहे करीब 25. समजा जर मी 5 वर्ष जरी पकडतो का, मला माझ्या डेस्टिनीला करीब 5 वर्ष लागेल मला माझ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी. कारण आता नेक्स्ट इयरपासूनच मी माझ्या या डेस्टिनीला कॅप्चर करण्याची सुरुवात करीन. सो मी करीब म्हणतो 5 वर्ष. 5 वर्ष, आणि जशी मला डेस्टिनी भेटली मी जास्त वेळ करणार नाही, करीब लवकरच लग्न करीन. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मला मूल होईल. सो जेव्हा मला माझं मूल होईल ना, तेव्हा माझी एज राहील करीब 30 किंवा 32 किंवा 33, मॅक्सिमम 35 या 35 एज राहील माझी. सो माझं मूल आणि माझ्यामध्ये करीब 35 एजचा गॅप राहील. सो जेव्हा नाही का पिंटी आणि कसं वन मॅन आणि त्याच्यानंतर त्याचे वडील यांच्यामध्ये गॅप सांगू कितीचे आहे, करीब 45, करीब 49चा गॅप आहे. या जस्ट लाईक रिली ह्यूज गॅप, बहुत जास्त गॅप आहे. सो मी विचार करतो यार, त्यांनी पण कसे काय, म्हणजे ते 10-15 वर्ष त्यांनी विदाऊट मूल कसं काय त्यांनी सर्वाइव्ह केले. जस्ट लाईक हाऊ डू दे डू दॅट, आय डोंट नो यार. सो स्टील इज अ रिअली ग्रेट. म्हणजे कसं आहे की आपल्या आसपासच अशा काही खूप साऱ्या गोष्टी असते, आपण त्याला फक्त जाणून घ्यायचं असते यार. आणि आय एम रिअली ग्लॅड टू नो की मी या साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या आहे. ॲक्च्युली कसं आहे, काही काही लोक नाही का जाणून घेत नाही, जस्ट लाईक पिंटी किंवा वैभव वगैरे. समजा जर श्रुतिका पिंटी किंवा वैभवच्या गाडीवर वगैरे असते ना, तर त्यांनी अशा गोष्टी केल्या असतात सीमाबद्दल किंवा टूरबद्दल किंवा का म्हणजे कसं आहे वगैरे वगैरे, जस्ट लाईक दॅट. मग दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. बट माझं कसं आहे, मी एक्झॅक्टली नाही का दुसऱ्या व्यक्तीला जाणून घ्यायचं म्हणलं ना, मी दुसऱ्या व्यक्तीला खूप डीपली विचारतो यार, बहुत जास्त. ॲक्च्युली नाही का असं विचारत नाही पाहिजे, बट कसं आहे की समज जर मी ज्या पर्सनला समज मला जाणून घ्यायचं आहे जस्ट लाईक, तर मी कसं त्या व्यक्तीला पूर्ण विचारतो, डूड तू कोण आहे, का आहे, कहासे आहे, तुझे आईवडील का करतात. मग त्यांच्याबद्दल मग मला हळूहळू प्रॉब्लेम दिसायला लागते. म्हणजे कसं आहे की आज श्रुतिकासोबत जे कन्व्हर्सेशन वगैरे झालं ना, तेव्हा असं मला माहीत पडलं की शी इज अ रिअली बिट ऑफ रिअली स्ट्रॉंग कंटेस्टंट. कारण तिने काफी असे काही सिच्युएशन वगैरे बघितले आहे. सो असं मी तिला असं जज वगैरे करून नाही राहिलो आहे का, म्हणजे जस्ट लाईक तिने जे काही वगैरे केलं आहे तिच्या फॅमिलीसाठी, इट इज रिअली ग्रेट. आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करून राहिली आहे रिअली वेल. जर आपण तिच्या ठिकाणी असतो, सो आय कॅन, म्हणजे कसं आहे की अशा वेळेस काय आहे की आता राईट नाव तिची एज आहे करीब 25. वी आर इन द सेम एजवरच आहे, तिची पण एज 25 आहे. आता बेसिकली या वयात नाही का सगळ्यांचे आईवडील नाही का मुलीला
खूप फोर्स करतात लग्नासाठी. बाई लग्न कर, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. इट जस्ट लाईक आणि 1-2 वर्षात तर तिचं आटपून पण देत जाईल. बट कसं आहे, की तिच्या फॅमिलीमध्ये फायनान्शियल कंडिशन फक्त आई आहे म्हणजे तिची आईच फक्त कमवून राहिली आहे आणि त्याच्यानंतर समज जर आई नंतर मग कोणी असेल तर कोण आहे? कोणीच नाही. मृणाल इज काइंड ऑफ लाइक अ रिअली खूप छोटा आहे तो आता. करीब 8 या 9 स्टँडर्डमध्ये आहे तो. सो बेसिकली आपल्याला असा एक कॅरेक्टर पाहिजे जो म्हणजे तिच्या आईला असं पाहिजे का आपली मुलगी लवकर शिकली पाहिजे आणि शिकल्यानंतर तरी जॉब लागला आणि जॉब लागल्यानंतर तिने फॅमिलीला सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे कसं आहे की तिचं लग्न तर करावंच लागेलच बट ॲक्च्युली अशा की फॅमिलीला पण सपोर्ट करायचा आहे. सो आय डोंट नो म्हणजे कसं आहे की विशाल इज अ काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस गाय म्हणजे कसं आहे की या बंद्यापाशी पण एक प्रकारे पर्पज आहे की आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. याचे पण खूप सारे मॅटर्स असतात बरं. याचे पण आई वडिलांचं पटत नाही. लहानपणीच त्याचे वडील आईला सोडून गेले आणि देन त्याची आई विशालच्या आईनी त्याला घरी शिवणकाम करून त्याला शिकवलं. लहानपणी त्याला म्हणजे कसं लोकांच्या म्हणजे लोकांच्या घरची साड्या बनवून देणं, साड्या शिवणं आणि जे पैसे आले ते मुलांच्या शिक्षणावर खर्च करणं. सो इट जस्ट लाईक रिअली खूप कठीण परिस्थिती होती. त्या कठीण परिस्थितीमध्ये त्या विशालला शिकवलं आणि विशाल इज नॉट म्हणजे असं नाही का तो त्याचा मिसयूज करत आहे. डेफिनेटली नॉट. आणि त्याच्यापाशी टॅलेंट पण आहे आणि नाही का ज्याप्रमाणे तो एफर्ट घेऊन राहिला नाही या सर्व गोष्टीमध्ये लेस दॅन इयर नाही का त्याला गव्हर्नमेंट क्रॅक होते आणि श्रुतिकाला पण लेस दॅन इयर तिला गव्हर्नमेंट क्रॅक होते. कारण दोघाहीपाशी नाही का एक प्रकारे अशा प्रकारे टॅलेंट आहे, हुशार आहे आणि दोघंही जण नाही का फोकस आहे. इम्पॉर्टंट थिंग की दोघंही जण फोकस आहेत. जरी ते कितीही नाही का टाईमपास करत असेल किंवा इकडे तिकडे वगैरे वगैरे पण दुसऱ्या दिवशी ते रिकवर होतात. दुसऱ्या दिवशी ते रिकवर करतात. का आपल्याला फोकस आपल्याला हे करायचं आहे. सो इट जस्ट लाईक दॅट सो मला काफी प्राऊड फील वाटते आणि मला पण म्हणजे मी असं म्हणत होतो की श्रुतिका इज जस्ट नॉट फॉर विशाल. कारण असं वाटत होतं की श्रुतिका आली का आहे त्यामुळे विशालचं एक प्रकारे हे झालं आहे की त्याला समोर काही कळून न राहिलं आहे की म्हणजे तो स्वतःची एक प्रकारे म्हणजे मला असं वाटत होतं की रिलेशनशिपमध्ये आल्यावर माणसाची बरबादी होते आणि विशाल रिलेशनशिपमध्ये आल्यावर त्यांनी त्याची स्वतः बरबादी केली आहे असं मला वाटलं आणि हे एक्झॅक्टली प्रूव्ह पण झालं आहे जेव्हा तो फेससारखी कंपनी सोडून आला होता. सो तेव्हा मला असं डेफिनेटली वाटलं होतं की हे जस्ट लाईक श्रुतिकामुळे असं काहीतरी वगैरे झालं आहे असं मला वाटलं. बट इन द एंड हळूहळू आपल्यासमोर तस्वीर साफ होऊन जाते. आपण कसं एकदम धुंदली तस्वीर पाहतो आणि त्या व्यक्तीला जज करण्याचा प्रयत्न करतो असं नाही. बट हळूहळू तस्वीर साफ होत जाते का समजा तो फेसमध्ये असता तर स्टील तो तिथे स्टक असता. जरी त्याचं पेमेंट वगैरे स्ट्राँग झालं असतं बट त्याचे खर्च वाढले असते. व्हाय? कारण ही जस्ट ट्रॅव्हलिंग अ लॉट आणि मग त्याच्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटकडे कधी प्रिपरेशन नाही केलं असतं आणि त्यांनी त्याच्या आईला आणि त्यांना कधी सपोर्ट केला नसता वगैरे वगैरे. श्रुतिकासोबत थोडा बहुत कॉन्टॅक्ट वगैरे असता नसता आणि देन डिस्टन्स डज मॅटर इन रिलेशनशिप. सो आय डोंट नो व्हॉट विल हॅपन म्हणजे काय झालं असतं बट राईट नाव ही इज रिअली म्हणजे जे पास्टमध्ये झालं सांगू आपल्या पास्टमध्ये किती बेकार गोष्टी झाल्या असेल वॉटेवर राईट नाव तो ज्या गोष्टीकडे तो फोकस आहे ना ते मॅटर करते ना. तो त्याच्या गव्हर्नमेंट एक्झामकडे तो काफी फोकस आहे. सो आय जस्ट डेफिनेटली थिंक ही कॅन डू दिस आणि मला पण वाटते का सम हाऊ हे दोघंजण लागले तरी नाही का श्रुतिका विशालसाठीच बनली आहे आणि विशाल पण श्रुतिकासाठीच बनले आहे आणि दे आर रिअली बेस्ट पीपल बेस्ट फॉर इच अदर असं म्हणता येईल. कारण दोघंही जण नाही का दोघंही जणांमध्ये ज्याप्रमाणे अंडरस्टँडिंग आहे समजून घेण्याची जी भावना आहे इट्स रिअली ग्रेट. आणि कसं आहे की प्रत्येक गोष्ट नाही का लफ्जाने म्हणजे तोंडाने सांगण्यापेक्षा नाही का ते लोक ॲक्च्युली सगळं म्हणजे या दोघांमध्ये असं एक प्रकारे नाही का म्हणजे मला असं शिकून घ्यायचं आहे की ज्याप्रमाणे या दोघांनी नाही का एकमेकांना रिलेशनशिप मेंटेन केली आहे इट्स रिअली ग्रेट सांगू. कारण कधी कधी नाही का ग्रुपमध्ये येतो ना म्हणजे विशाल जेव्हा श्रुतिकाला जेव्हा ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करते तेव्हा नाही का आम्ही खूप टिंगल टवाळणी करतो. समटाईम इट्स रिअली मोर दॅन एक्सपेक्टेशन
म्हणजे कधी कधी वैभवनी काहीच सांगून दिलं, हा बे हा विशाल अभि याची ती एक गर्लफ्रेंड होती, मग याची ती एक गर्लफ्रेंड, मग त्याची ती गर्लफ्रेंड. इज नाही म्हणजे कसं आहे की या दोघांमध्ये नाही का एक प्रकारे ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे याच्या पासमध्ये जे काही झालं आहे आणि तिच्या पासमध्ये जे काही झालं आहे, हे या या दोघांनी नाही का खूप चांगल्याने समजून सांगितलं आहे एकामेकांना. खूप चांगल्याने सांगितलं आहे की तिच्या मनात काय आहे, याच्या मनात काय आहे. इट जस्ट लाईक मी एम डुईंग 45 एपिसोड. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की मी माझ्या मनामध्ये नाही का जे काही प्रॉब्लेम्स आहे किंवा जे काही थिंग्स आहे, मी या 45 एपिसोडमध्ये नाही का रेकॉर्ड करतो. इट जस्ट मेक्स मी फील रिअली लायटर. अशाचप्रमाणे विशाल पण करते श्रुतिकासोबत. इन्स्टेड ऑफ श्रुतिका, विशाल नाही का तो त्याची प्रॉब्लेम श्रुतिकाला सांगत आहे. म्हणजे तो मी ते 45 एपिसोड मोबाईलसमोर सांगत आहे, तो श्रुतिकासमोर सांगत आहे. आणि श्रुतिका पण त्याचे प्रॉब्लेम चांगले समजून घेत आहे. ट्रान्सपरन्सी आहे दोघांमध्ये, त्यामुळे यांचं रिलेशनशिप खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मला असं वाटत होतं की नाही का जी रिलेशनशिपची सुरुवात आहे ना, ते नाही का लग्नानंतर सुरू व्हायला पाहिजे. व्हाय का लग्नानंतर सुरू झालेली जी रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये हळूहळू येणारा जो गोडवा रस आहे तो नाही का तेव्हाच आपल्याला मॅटर करतो. म्हणजे त्याची जे गोडवा असतो ना तो खूप वेळपर्यंत टिकून राहतो असं मला वाटत होतं. बट असं काही वगैरे खास नसते. म्हणजे काय कोणत्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल ना, तर समजण्यासाठी पहिले 10 मिनिट पण काफी असते, नाही तर 10 वर्ष पण काफी नसते. आणि कसं आहे की एक रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी नाही का एकमेकांना समजून घेणं, ट्रान्सपरन्सी असणं, ट्रस्ट असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली सांगतो यार, विशाल आणि श्रुतिकामध्ये काफी ट्रस्ट आहे. म्हणजे दे आर जस्ट लाईक बिईंग मेड फॉर इच अदर. म्हणजे ह्या दोघांनामध्ये इतकी ट्रान्सपरन्सी आहे बहुत जास्त. कधी 5 वर्ष झाली यांच्या रिलेशनशिपमध्ये आहे आणि दे आर रिअली ग्रेट. म्हणजे रिअली ग्रेट. आणि आतापर्यंत मला असं वाटत होतं की विशाल इज नॉट राईट फॉर श्रुतिका, और श्रुतिका इज नॉट फॉर राईट फॉर. म्हणजे मला असं वाटत होतं की दे आर नॉट रिअली कन्फर्म. म्हणजे असं वाटत होतं की समहाऊ लाईफमध्ये खूप मोठे मोठे डिसिजन्स येईल. आणि तिच्या आईने अचानक लग्नाचा विषय काढला आणि देन श्रुतिकाचं लग्न वगैरे झालं, तर व्हॉट अबाउट विशाल किंवा वगैरे वगैरे. सो असं काही हे नाही. म्हणजे राईट ना मी म्हणजे आतापर्यंत मी विशालची बाजू माहीत होती, बट आता मला श्रुतिकाची पण बाजू अशी माहीत पडली. सो मला पण असं डेफिनेटली वाटेल की श्रुतिका आणि विशाल दोघांचं समोर जाऊन दे आर इन गेटिंग टुगेदर असं मला वाटायला पाहिजे. खूप जास्त बोललो रे. किती वेळ बोललो कधी 32 मिनिट बोललो आहे. नाठर. व्हॉट डू यू थिंक अबाउट स्नेहा तामगाडे? डिड शी, म्हणजे तुला असं वाटते का की विशाल श्रुतिका इज जस्ट लाईक स्नेहा इज दॅट लाईक? आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की मी अजूनपर्यंत तिला माहीत नाही. स्टील डोंट नो. आणि काय माहिती यार, म्हणजे तर माहीत करून घे ना डूड. नॉट म्हणजे मी यासाठी नाही करून राहिलो आहे की म्हणजे कसं आहे की डूड आपल्याला मी का सांगू यार. म्हणजे मी या गोष्टीबद्दल नाही का सांगू. व्हॉट शुड आय आस्क अबाउट इट. म्हणजे नाही का मी 45 एपिसोड दिमागाने करतो. म्हणजे कसं आहे की जे डिसिजन घेतो किंवा काही कोणत्या गोष्टी घेतो, इट्स लाईक रिअली प्रॉपर वे. एक प्रकारे फिजिकल आन्सर असते त्यासाठी. स्नेहा तांगडगे जस्ट याचे डिसिजन नाही का एक दुसराच ऑर्गन घेतो यार. आणि आय डोंट नो आणि हे डिसिजन जस्ट लाईक काय यार हे डिसिजन. म्हणजे कधी कधी वाटते का चॅट करावं, कधी कधी वाटते यार लेट इट गो यार, कधी कधी वाटते अब यार प्लीज चॅट कर, कधी कधी वाटते अरे भोकाच जाऊ दे ना यार, कधी कधी वाटते अब यार प्लीज एक हाय तर पाठव यार. आणि कधी कधी वाटते इट्स चॅट. आणि मग कधी कधी वाटते अरे यार तिच्याकडून मेसेज आला यार डूड रिप्लाय दे. मग रिप्लाय दिला वगैरे वगैरे. थोडीशी चॅट झाली अँड देन क्विट झाली. तिने छान म्हणलं अँड देन लेट्स चॅट डूड अँड आय एम से राईट नाव यार जाने देना यार. अशाप्रमाणे होते या सिच्युएशन. काय
का सांगू. इट्स राहू द्या. जस्ट जस्ट आज 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 एवढंच झालं या. म्हणजे मी याला जास्त वाढवत नाही. या आता माझ्या लाईफमध्ये जे काय होऊन राहिलं इट्स रिअली ग्रेट. 2 दिवसामध्ये पचपडीला जाणार आहे आणि या म्हणजे आणि समोर मी पाहून घेऊ अर्धे त्याचं समोर तो का वगैरे करायचं आहे. जस्ट लाईक रिअली थिंग्स दॅट आय एम या. आणि मला एवढं तर माहीत आहे की शी इज ऑल्सो लाइकिंग मी थोड्या प्रमाणात तरी. या म्हणजे काही 20% या 30% या काहीच नाही. जस्ट लाईक दॅट. बट व्हाय शी ब्लॉक मी डूड. या व्हाय डीड शी. समज जर ती मला फ्रेंड म्हणत आहे ना तर फ्रेंड ब्लॉक करते काय एकमेकाला. या जस्ट लाईक व्हाय डीड शी ब्लॉक मी ऑन फेसबुक. मी तिला विचारू शकतो बट समज जर असं काही विचारलं तर काम बनण्याऐवजी भसकून जाईन राव असं मला वाटते. बट जाऊ दे. जेव्हा वेळ आली जेव्हा असे काही चॅट्स वगैरे वाढली तेव्हा मी असं वगैरे म्हणेन. या सो ती समज जर मी असं काही म्हणलं अँड देन शी ब्लॉक मी ऑन व्हॉट्सॲप तर मग डूड यार क्यू गलती करते यार. वाय म्हणजे जस्ट लाईक मी माझ्या पैरवर नाही मी माझ्यावर कुऱ्हाडी मारली आहे. माझ्यावर म्हणजे इट्स लाईक मी हात घेतला हातात कुऱ्हाडी आहे आणि कुऱ्हाडीचा एक टोक सरळ छातीच्या दणकन. या वाय असं वाटतं. तर मला नाही वेगळं तिला लूज पण नाही करायचं आहे आणि या म्हणजे तुम्हाला त्याला लूज नाही करायचं. या म्हणजे लाईक डूड जस्ट त्याला बस. अरे यार का सांगू यार मी. जस्ट लाईक रिअली नॉट. म्हणजे मी याच्याबद्दल काही विचारच करू शकून नाही राहिलो की क्या करू यार. या म्हणजे बोलू नाही बोलू. व्हॉट शुड आय डू. पिंटी म्हणते अबे कर ना यार. विशाल म्हणते अबे कर ना यार. सगळेजण म्हणते कर ना यार आणि मी म्हणते करू ना यार. बट हाऊ. आणि ही अशी सिच्युएशन आहे ना याची सिच्युएशनमध्ये नाही का हेल्प घेता येत नाही. या म्हणजे कसं आहे की लास्ट टाइम मी विशालची हेल्प घेतली राव आणि ही डुईंग रिअली वेल. बट असं वाटलं की शी इज नॉट चॅटिंग विथ मी ही इज चॅटिंग विथ विशाल. सो या इट्स नॉट डू इट. सो या जाऊ दे यार याचं टॉपिक जाऊ दे. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1008. राईट नाव वी आर ॲट 1009. राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.